नाशिकच्या धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरामध्ये लपून बसली होती। त्यामुळे पोलिसांनी त्यालाही सहआरोपी केलं असून या कारवाईनंतर आता महापालिकेने देखील त्याच्या विरोधात कंबर कसली आहे। प्रशासनानं नारेगाव रोड आणि कैसर कॉलनी या दोन ठिकाणच्या त्याचा बेकायदा घरांसह दुकानं आणि कार्यालयांना नोटीस पाठवत अनधिकृत बांधकामं का पाडू नये असा इशारा दिलाय। नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली आहे। तर 3 दिवसानंतर मी स्वतः मतीन पटेलचं घर जेसीबीनं जमीनदोस्त करणार असं सभापती अनिल मकरिये यांनी सांगितलंय। 260 ची नोटीस दिलेली सध्या आता त्याला मतीन पटेलला 3 दिवसाची वेळ दिलेली आहे। त्याच्यानंतर 24 तासाची देऊ आणि 24 तासानंतर त्यांना पूर्ण जेसीबी घेऊन मी स्वतः जमीनदोस्त करेल। असे मतीन खूप आहे। आता एक सुरुवात झाली, आता असे खूप मतीन आहे। काल दाखवलं ना त्याचं घर बी इल्लीगल आहे। अजून काय त्याची माहिती काढून आम्ही देऊ तुम्हाला। एमआयएमचं कामच हेच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।